मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्तव्य राठोड ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आज आम्ही आलोय काळदुर्गा किल्ला चढायला. ॲक्च्युली पहिले हा किल्ला होता का त्यानीची जागा होती ते नक्की माहिती नाही, पण इथे गड आहे, बरेच जण येतात ट्रेकिंग करायला. पावसाळ्यात खूप जण येतात कारण की पावसाळ्यात खूप मजा असते, पूर्ण फॉग वगैरे असतो आणि खूप मस्त वाटतं. आता मी थंडीच्या वातावरणात आलेत आणि आज संडे आहे, त्यामुळे आम्हाला टाईम होता, त्यामुळे मी आणि माझ्यासोबत शिवम आलाय. तर शिवम हा आहे बघा तुम्ही, तर हा शिवम आहे तो माझा मित्र. तो माझा जो मित्र आहे निमिष, तो नाही आला की त्याला ट्रॅकिंग वगैरे थोडा, म्हणून मी आला इथे. आता आम्ही जाऊ, आता काहीतरी 7:30 वाजलेत. आम्हाला बघू किती वेळ लागतो ते, जवळपास 1 तास लागेल, 1.5 तास लागेल जर स्लो चढले तर. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली, समोरच मंदिर आहे. तर हे मंदिर आहे वाघोबा देवस्थान आणि तिथे आम्ही आमची गाडी ठेवले. ते माकड वगैरे खूप आहेत इथे, म्हणून सगळं त्याच्यावर पेवर ब्लॉक वगैरे ठेवलेत. तर मी तुम्हाला दाखवतो इथून रस्ता कुठून आहे. आम्ही तिथे गाडी लावलेली आणि तुम्हाला चालत यायचे वरती, आणि इथे समोरच रस्ता आहे, तुम्हाला दिसेल. तर आता आपण जाऊ वरती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही वाट पुढे 3 भागात विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी. सरळ वर जाणाऱ्या वाटेने काळदुर्ग गाठता येतो. आम्ही थांबले तिथे, थोडे दम लागला स्टार्टिंगला, आणि याने काल जिमला मारलेत लेग आणि आज आला ट्रेकिंगला, तर याचे थोडे पाय पण दुखत आहेत. आणि स्टार्टिंगला थोडं थकायला होतं इथे, कारण की असं चढायचं डायरेक्ट स्टार्टिंगला, पण नंतर एवढं नाही आहे, नंतर मग थोडंच चढायचं आहे. आम्ही थोडे थांबलेत आणि इथून मस्त एक भारी व्ह्यू मिळतो, दाखवतो तुम्हाला. पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले पालघर आणि जव्हारच्या सीमेवर आहेत. हा टेहानीचा किल्ला होता असा अंदाज लावला जाऊ शकतो. किल्ला गडमाथा आणि खालचे पठार या 2 स्तरांमध्ये विभागलेला आहे. गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा आहे. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. आता आम्ही वरती आलेत, थोडंच वरती आलेत, आम्ही थांबले तिथे, पण आपल्याला खूप भारी व्ह्यू मिळतो. इथे एक तलाव आहे, देवखोप डॅम, ते पण दिसतं. इथे समोरच एक टेकडी आहे, टेकडी किंवा डोंगर, तो दिसतो. खूप मस्त सनराईज पण आहे. आज 6:47 काहीतरी सांगितलेला सनराईज. आम्ही थोडं लेट झालो म्हणून सनराईज आम्हाला वरती जाऊन बघायचं होता खरं तर. आता राहू दे, आम्ही बघू. तसा पण व्ह्यू चांगला मिळतो इथून. खालचा रोड पण पूर्ण दिसतोय, तर तुम्ही बघा, एकदम मस्त दिसतोय. ते देवखोप डॅम दिसतोय. अजून समोर डोंगर दिसतोय आणि खूप मस्त सनराईज दिसतोय. आता आम्ही जाऊ वरती, अजून आपल्याला खूप मस्त व्ह्यू बघायला मिळणार आहे. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. चला आपण वरती जाऊ. काळदुर्गाचा किल्ला 5 मे 1737 रोजी मराठ्यांनी जिंकला. हा किल्ला तांदुळवाडी समीप होता. साष्टीच्या बखरीत हे ठाणे 1737 साली जिंकल्याचा मोघम उल्लेख आहे. परंतु मराठी पत्रव्यवहारांत व इसूरलेकर डॅनवर्स यांच्या इतिहासात त्यासंबंधी मुळीच उल्लेख नाही. फक्त पेशवे शकावलीतच याची नोंद सापडते. पेशव्यांनी हा किल्ला वसई मोहिमेत जिंकून घेतला असावा.
तुम्ही बघितलं असेल, जो आत्ता व्हिडिओ तुम्ही बघितला तो शॉर्ट पूर्ण 360. तर आम्ही इथे आता बसले, मस्त एक दगड आहे आणि असं वाटतं की इथेच बसून राहावं. एवढा भारी व्ह्यू आहे ना, एवढा भारी व्ह्यू आहे म्हणजे एक नंबर. म्हणून व्हिजिट करा इथे. आणि पावसाळ्यात कसं आहे की इथे स्लिपरी वगैरे होतं थोडं, पण उन्हाळ्यात तर खूप ऊन. म्हणून माझं एक सजेशन आहे की हिवाळ्यातच या आणि सकाळी या. जर उन्हाळ्यातसुद्धा येणार असाल तर सकाळी या, म्हणजे जास्त दम पण नाही लागत आणि चांगलं वाटतं. सकाळी एकदम सनराईज होतो ना, तो व्ह्यू बघायला नक्की आहे इथे. आणि इथे बसलाय शिवम. थकला? याने काल लेग मारले जिममध्ये आणि याचे पाय दुखायला लागलेत ना. आम्ही थोडे थांबून जातोय. मस्त व्हिडिओसाठी क्लिप पण घेतोय छोटे. जाऊ आपण वरती. गड चढायला सुरुवात केल्यानंतर साधारण अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. या पठाराला गडाची माची म्हणता येईल. फायनली आम्ही आले. आता आम्ही आले इथे. सगळ्यात टॉपचा भाग नाही हा, पण जागा आहे मस्त. खडक आहे मोठा. इथे पहिले एक छत्री पण होती, आता ती काढले. आम्हाला आता अजून जायचे वरती, अर्धा तास लागेल जवळपास. स्लो गेले तर, पण मला नाही वाटत एवढा लागेल आता. तर खूप मस्त व्ह्यू आहे इथून खरोखर. म्हणजे इथे यायलाच पाहिजे. आणि लांबून लोक येतात मुंबईवरून वगैरे. इथे नक्की या तुम्ही. अजून आपण वरती जाऊन आपल्याला मेन गोष्ट बघायची, ते वरती जाऊन जे अवशेष आहेत जुने ते आपल्याला बघायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही राहा. मी तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो. त्या खडकावरून काय भारी व्ह्यू मिळतो खालून, खूप मस्त आहे. दाखवतो तुम्हाला, तर बघा. इथून खूप मस्त व्ह्यू मिळतोय. मागे तुम्ही बघत असतील पूर्ण तो डोंगर आहे, मस्त झाड आहेत आणि ह्या झाडामुळे अजून खूप भारी व्ह्यू मिळतो. पाठीमागे पण तशीच झाड आहेत. इथून आपल्याला देवखोप डॅम तर नाही दिसत, कारण की तो ह्या साईडला गेलाय. आणि आपल्याला तिथे जायचंय. तिथे तुम्हाला दिसत असेल, तिथे एक झेंडा पण तुम्हाला दिसत असेल. भारताचा झेंडा आहे तो, असं मला वाटतंय भारताचा झेंडा आहे. आपल्याला वरती जायचंय. मस्त खालून रस्ता वगैरे पण दिसतो, गाड्या येता जाताना. आणि खूप हवा आहे म्हणून मी आता माईक यूज केलाय. माईक यूज नाही केला पहिले, कारण की एवढा हवा नव्हता, कारण की आम्ही सगळे झाडांच्या मध्ये होते म्हणून. आता मस्त खूप वरती हवा असेल आणि आम्हाला खूप एकदम भारी वाटते. थकायला पण नाही जास्त. मस्त थोडं धुकं पण आहे, मस्त व्ह्यू आहे. म्हणून माझं एक सजेशन आहे की जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी या ह्या टायमामध्ये. आता सध्या 8 वाजलेत, पण त्या मानाने आम्हाला काही थकवा नाही वाटत, काही नाही. कारण की एवढं ऊन आलंय नाही, सूर्य एकदम डोक्यावर नाही आलाय. त्यामुळे लवकर या 5-6च्या आसपास, त्यामुळे थकायला सुद्धा नाही होत. आता मी तो आमची बॅग ठेवले मागे. ते मस्त खडक आहे, खूप भारी व्ह्यू मिळतो. खूप आम्ही फोटोशूट केलं. आम्ही जाऊ वरती. वरतून खूप भारी व्ह्यू मिळणार आहे. तर व्हिडिओ म्हणजे नक्की बघा, म्हणजे एंड पर्यंत राहा. व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा. खूप वरतून भारी व्ह्यू मिळणार आहे. जे अवशेष आहेत इतिहासातले, ऐतिहासिक जे अवशेष आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चला आपण आता जाऊ वरती. तर मी तिथे उभा राहून बोलत होता. आणि जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला मी सांगेल की हा बघा, आपण तिथून आलेले आणि तिथे येऊन व्हिडिओ वगैरे काढला. आम्ही इथे सगळं व्हिडिओ शूट केलं. आणि इथे बघा, इथून वरती जायचंय. त्यामुळे बघा, इथून तुम्ही आले आणि डायरेक्ट सरळच आहे रस्ता, तर इथून तुम्हाला जायचंय.
कारण की पावसात पूर्ण झाडं उगवतात त्यामुळे नीट दिसत नाही रस्ता. तिथून आपल्याला वरती जायचं. आता आपण जाऊ वरती. येथून पुढे ठळक पायवाटेने आपण गडाच्या मुख्य डोंगराला भिडतो. आम्ही आलोय चढून. हे बघा घाम आला पूर्ण याला पण मला पण. मी इथे थोडं थांबू आणि ते खूप जवळ आहे आम्हाला लगेच दिसतो इथे जवळच आहे एकदम किल्ला. हे बघा जवळच आहे एकदम आणि इथून मस्त बघा मस्त व्ह्यू मिळतो. रेल्वे ट्रॅक पण दिसतो आम्हाला इथून पूर्ण. घाम आलाय थोडे थकलोय की बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंगला आलाय. लोहगडला गेलेला त्याच्यानंतर डायरेक्ट आता आलाय ट्रेकिंगला. जाऊ आम्ही. शिवम थकला? हो थकला. चला आता उतरायचंय सध्या थोडस. आगे रे अभी 5 मिनिट का रास्ता है बस. 5 मिनिटाचा रस्ता आहे. आता आम्ही पोहोचू आणि बघा तुम्ही वरती गेल्यावर काय मस्त व्ह्यू मिळतो बघा. आणि खूप वाऱ्याचा आवाज येतोय. आम्ही खाली होते तर अशा वाऱ्याचा आवाज आला. वरतून एरोप्लेन का काहीतरी गेला तर आम्ही घाबरले थोडे की सिंह आहे का, काही सिंह किंवा वाघ डरकाळी फोडतो तसा थोडा आवाज आला. नंतर कळलं की नाही प्लेन गेलं त्याचा आवाज होता. खूप वारा आहे म्हणून माईक पण लावलाय बघा. पूर्ण व्ह्यू मिळतो मस्त. इथून मस्त वरतून एक नंबर व्ह्यू मिळतोय. जाऊ फक्त 2 मिनिटाचा रस्ता, फक्त 2 मिनिटं. तर आता आम्ही आलोय जवळ. इथे समोर दिसतंय तिथे आम्हाला जायचंय. आणि इथे आम्हाला मस्त गोष्टी तिथे पण आम्ही जाऊ. इथे मी गेलाय पहिल्यांदा. आम्ही आलेच बऱ्याचदा तेव्हा मी इथे गेलाय. वरती आम्ही जाऊ. तर तुम्ही बघा वरती आपल्याला तिथे जायचंय. इथे आपल्याला वरती जायचंय चढून. हा रस्ता आहे बस अभी. तर आम्ही इथे जाऊ बघू. तर मित्रांनो हे सौंदर्य आहे आपल्या सह्याद्री पर्वतरांगांचं. बघा पूर्ण चारी बाजूला फक्त पर्वतरांगा आणि पर्वतरांगाच दिसत आहे. त्या काळी किती सुंदर असेल. त्या काळी इथे काय होतं, किल्ला होता का टेहानीची जागा होती नक्की माहिती नाही. मग इथे बरेचसे अवशेष असे आहेत की ज्यातून आपल्याला कळतं की हां इथं नक्की काहीतरी होतं, किंवा किल्ला असेल किंवा टेहानीसाठी वगैरे असं काहीतरी असेल जागा. तिथे नक्की तुम्ही या. अजून आपल्या वरती जायचं. ही काय फायनल डेस्टिनेशन आहे. अजून आपल्या वरती जायचं आहे. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आता आपण जाऊ वरती. तिथे आम्ही फोटोशूट वगैरे केलं खूप. बघा तिथे आम्ही जातोय वरती. बघा ते थोडंसं डेंजरस आहे, जास्त नाही. थोडंसं म्हणजे डेंजरस पण आहे. मान्सूनमध्ये थोडं डेंजरस आहे. आता नाही, कारण की तेव्हा थोडं स्लिपरी होतं. आता काय नाही एवढं स्लिपरी.
बघा असं चढायचंय. मेरी मम्मी का वीडियो का लगाओ क्या? किसको? मम्मी को किसकी मेरी. लगा? अरे ऊपर रखे लगा अभी मत. ऊपर रखी व्यू बता. हा बोलतो की मम्मीला कॉल लावू का त्याच्या व्ह्यू दाखवायचा. माझी पण मम्मीला मला दाखवायचा व्ह्यू. माझी मम्मी बोलली वरती जाईल तेव्हा मला कॉल कर, मस्त व्हिडिओ कॉल करेल मी. नेटवर्क भेटायला पाहिजे फक्त. नेटवर्क है. आम्ही इथून कुठून येतो? अरे इधर से जाना है. ये हां थोडा रस्ता असा वेगळा वाटतोय की. आराम से आ गया. अरे एक काम कर, उधर से मत आ. हाँ जा भी, इधर से मस्त था पता है, झुक के जा. हाँ तर मित्रांनो हा बघा, हा दगड जो आहे ना, हा बघा, हा बरोबर रेक्टँग्युलर दगड आहे बघा. आणि तसे दगड किल्ला बनवताना किंवा टहनीची जागा बनवताना वापरले जायचे. त्यामुळे ह्यात कोणती शंका नाही की इथे किल्ला किंवा टहनीची जागा होती. बघा इथे त्यामुळे आपल्याला पायऱ्या दिसतात, त्या पायऱ्या आहेत. जाऊ आपण आता वरती. थोडंच राहिलं आहे फक्त जवळपास 1 मिनिटाचा काहीतरी रस्ता आहे. हे बघा मस्त. जाऊ आपण वरती चला. ते थोडं रिस्की आहे. मुख्य डोंगराचा खडा चढल्यावर आपण गडाच्या पहिल्या टाक्यापाशी पोहोचतो. मित्रांनो आम्ही आलो. इथे बघा समोर पाण्याची टाकी बघायला मिळते. आणि इथे एक बोर्ड आहे. काय लिहिले बोर्डवर काय माहिती. ही बघा पाण्याची टाकी. बहुत गहरा है क्या? नाही रे, ही पाण्याची टाकी आहे. त्या काळी इथे स्टोरेजसाठी असेल. आम्ही इथे आलो, तुम्ही बघितलं असेल इथे पाण्याची टाकी आहे. त्याकाळी जेव्हा कोण इथे राहत असतील सैनिक वगैरे, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण त्यावेळी करायची. प्रत्येक गड किल्ल्यावर असायचं की वरती पूर्ण. आणि काय करायचे, पूर्ण दगड, पूर्ण जो डोंगर असायचा ते खोदायचे आणि जो दगड मिळायचा त्या दगडातूनच जे बांधकाम असायचं ते करायचे. तर आपण बोलतो एक तीर में 2 निशाण. पाणी पण भेटायचं, दगड पण भेटायचे. आणि पाण्याची टाकी बोर्ड लावला आहे. कोणतरी काहीतरी आहे प्रतिष्ठान, त्यांनी कदाचित लावला आहे का ते दिसत नाही. खूप बारीक अक्षर आहेत. पाण्याची टाकी आहे. वरती पण आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते. आणि जो वरती आहे ना, जो वरती आहे तो बाले किल्ला आपल्या इथे बघायला मिळतं. बाले किल्ला. बाले किल्ला म्हणजे जो किल्ल्याचं जे मेन ठिकाण असतं त्याला बाले किल्ला बोलतात. तर तो बाले किल्ला वरती आहे. म्हणजे किल्ल्याचे पण हे काय बोलतात ते लेयर्स. म्हणजे तसं असतं की माची असते, बाले किल्ला असतो तसं. आता आपण बाले किल्ल्यावर जाऊ. माचीवरून तर आपण वरती आलोय. चला जाऊ. बघा इथे वरती बाले किल्ला, आम्ही तिथे जाऊ. पण आपल्याला डॅम बघायला मिळतो. तो डॅम आहे अरे कौन सा रे डॅम आहे वो? सूर्य डैम नाही, हां वो, हां तो जो डॅम आहे तो डॅम आहे देवखोपचा डॅम. आता मला लक्षात आलं. आणि इथे आम्ही पुढे जाऊ. पहिले आम्ही इथे फिरू, शेवटी आम्ही बाले किल्ल्यावर जाऊ. कारण की बाले किल्ल्यावर शेवटी जायला मजा येते. पहिले सगळ्या खालच्या गोष्टी फिरून घेऊ आणि मग जेव्हा उतरणार तेव्हा इथे तिथे कुठे ना बघायचं, सरळ खाली उतरा. म्हणून आम्ही व्हिडिओ क्लिप्स वगैरे पण आता शूट करून ठेवले सगळ्या. आणि वरती इथून आपल्या मस्त पर्वतरांगा दिसत आहेत. पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा जी आहेत त्या बघा. वारा आलाय, तुम्हाला आवाज येत असेल. माईक वापरायला पाहिजे होता आता मी. या माचीवरून गडमाथ्यावर जाण्यास 2 ते 3 पायऱ्या आहेत. गडमाथ्यावर पाण्याचे एक टाके आहे. येथून दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
आणि मित्रांनो बघा, हे आपल्याला बघायला मिळतं इथे. तुम्हाला वाटत ही जंग्या आहे, ही जंग्या नाही आहे. जंग्यासारखं वाटतं, मला पण पहिले तसंच वाटलं, कारण की पहिले इथे आलेलं तेव्हा लक्ष नाही दिलं. बऱ्याचदा आलं आहे 5-6 वेळा. आणि जंग्यासारखं वाटेल तुम्हाला. ही जंग्या नाही आहे, हे आहे पाणी जाण्यासाठी. कारण की पावसाच्या इथे जे पाणी येतं ते मग इथून खाली जातं आणि कदाचित जी खाली टाकी आहे त्या टाकीत कदाचित पाणी जात असेल. तर मी आता तुम्हाला दाखवतो ती खाली टाकी कुठे आहे ते. मळलेल्या वाटेने चालत गेल्यावर 2 मिनिटात आपण गडावरील सर्वात मोठ्या टाक्यापाशी पोहोचतो. पुढे गेल्यावर टेहानीसाठी बसणाऱ्या भारेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी अशा प्रकारचे कातळ कोरीव गोल खड्डे कोरलेले पाहायला मिळतात. तर बघू शकतात, मी तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याची टाकी खूप मोठी आहे. 8-9 फुटाची टाकी आहे. तीच ती टाकी. याचं पाणी सध्या आटलंय, पूर्ण शेवाळ वगैरे आहे, त्यामुळे थोडं आटलंही, त्यामुळे एवढी तर नाही आहे. पण पावसात जेव्हा मी येतो इथे तर पूर्ण भरलं असतं, पूर्ण वरपर्यंत. आणि इथे बरेचसे लोक येतात, ते कचरा वगैरे टाकतात, त्यामुळे कचरा पण याच्यात उडून आलाय वाऱ्याने. बराचसा इथे पण कचरा आहे बघा. आपल्या शिवम भावाने एक मस्त काम केलं. हा भगवा झेंडा असा इथे पडलेला होता, त्याने मस्त उचलून इथे लावला. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम. जोरात बोल, जोरात. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम. येस. ये भी अपन लगा देते हैं कि जब आगे तब्दीली ये होता है कि इधर लगाने. तर मित्रांनो, हे खूप भारी काम केलं याने. आणि लाकूड घेतलं आणि त्याचा झेंडा बनला. आणि आता आम्ही कुठेतरी तो लावू आणि बघू पुढचा असं आम्ही येऊ तेव्हा तो असतो का नाही. बरोबर. फक्त उडायला नाही पाहिजे. आहे ना. अच्छा, चांगला राहिला. चला, हे आमचं मार्क आहे. कातळ कोरीव खड्ड्याला लागून असलेल्या पायवाटेने आपण गड विरुद्ध दिशेने उतरायला सुरुवात करावी. साधारण 10 ते 15 मिनिटात आपण मेघोबाच्या मंदिराजवळ पोहोचतो. येथे आपल्याला भग्नावस्थेतील शंकराची पिंड, नंदी व इतर काही मूर्ती दिसतात. उत्तर कोकणातील पाऊस प्रथम या मंदिरावर पडत असे अशी आख्यायिका आहे. म्हणून या देवाला मेघोबा असे नाव पडले. अच्छा रहा, अपना कर्तव्य भाई के साथ आए, बहुत मज़ा आया. मैं तो पहली बार यहाँ पे आया हूँ. कर्तव्य पहले भी आ चुका है. मैं पहली बार यहाँ पे आ रहा हूँ और पहली बार ट्रैकिंग भी किया. बहुत मज़ा आया यहाँ का. इतना सुंदर नज़ारा देखो. अब लोग एकदम टॉप पे बैठे. अपना कर्तव्य बैग लेके आ रहा है अभी. और देखो कितना मस्त नज़ारा है यहाँ का. अपना भाई आ चुका है. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण आपण जे असे टुरिस्ट प्लेस आहेत त्याच्यात आपण व्लॉग घेऊन येतो, असे डेलीचे व्लॉग्स नाही घेऊन येत. कारण की माझी पण उद्यापासून एक्झाम आहे आणि डायरेक्ट म्हणजे आता मार्च आहे, आज तारीख आहे 23. आज 23 तारीख आहे. 24पासून माझी एक्झाम आहे. केमिस्ट्रीचा पहिला पेपर आहे. घरी राहून अभ्यास करायचा आहे. आता म्हणून सकाळी आला आहे मी. आज थोडं लेट झालं यायला. आणि मग डायरेक्ट एप्रिलमध्ये प्रॅक्टिकल वगैरे आमचे चालू होतील. आणि मग एप्रिलमध्ये सुट्टी, याची एप्रिलमधून एक्झाम चालू होईल थेरीची. तर आम्ही बघू. आम्ही तांदूळवाडीला आमचा प्लॅन झाला आहे जाण्याचा, पण याची पण सुट्टी होईल तेव्हा आम्ही जाऊ आरामात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि हां, आमच्या शिवम भावाचं चॅनल आहे. चॅनलचं नाव काय? एक्सप्लोर इंडियन रेल्वेज विथ शिवम. रेल्वेचं चॅनल आहे. एक्सप्लोर इंडियन रेल्वे. एक्सप्लोर इंडियन रेल्वेज विथ शिवम. याच्या चॅनल 10,000 सबस्क्रायबर आहेत. 11,000 सॉरी 11,000. आणि खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत त्याचे. तर जाऊन सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या पण चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम.